नमस्कार, हेल्दी गॅन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. यावर्षी सादर झालेल्या बजेटमध्ये अर्थात केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला मोठं प्राधान्य देण्यात आलं. वाढती आजारांची संख्या, महागडी उपचार व सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा या पार्श्वभूमीवर सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. चला तर मग आरोग्य क्षेत्रासाठी सरकारने नेमकं काय काय जाहीर केलं आहे ते आपण पाहूयात. या वर्षी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासाठी तब्बल 1,04,599 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा हेल्थकेअर बजेट 1,00,000 कोटीच्या पुढे गेले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या बजेटमध्ये 70,200 कोटी रुपयाची वाढ करण्यात आली आहे. या बजेटमधील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे बायोफार्मा शक्ती योजना. पुढील 5 वर्षात 10,000 कोटींची इन्व्हेस्टमेंट करून भारताला बायोलॉजिक आणि बायोसिमिलर औषध निर्मितीचं जागतिक केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट आहे. कर्करोग रुग्णांसाठी दिलासादायक निर्णय घेत 17 कर्करोगांवरील औषधांबाबत आयात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. यामुळे कर्करोग उपचार अधिक परवडणारे होतील आणि त्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. आयुष्मान भारत योजनेसाठी 9,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे गरीब आणि गरजू कुटुंबियांना दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. या बजेटमुळे अधिक कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मातृ आणि बाल आरोग्य, लसीकरण, संसर्गजन्य आजार नियंत्रणासाठी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी 39,390 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसंच आयुष्मान भारत, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन आणि प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना अंतर्गत मेडिकल कॉलेजेस, रुग्णालय आणि आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्यात येणार आहे. आरोग्य सेवेत मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन पुढील 5 वर्षात 1,00,000 अलाइड हेल्थ प्रोफेशनल्स आणि 1,50,000 केअरगिव्हर्स यांना प्रशिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांवरील ताण कमी होईल आणि रुग्णसेवा अधिक सक्षम होईल. भारत सरकारने 5 मेडिकल टुरिझम हब्स उभारण्यासाठी निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारत जागतिक पातळीवर हेल्थ टुरिझममध्ये मजबूत स्थान मिळवू शकतो. डिजिटल हेल्थ, टेलिमेडिसिन आणि ई हेल्थ रेकॉर्डवरही भर देण्यात आला आहे. एकंदरीत पाहता या अर्थसंकल्पात आरोग्य सेक्टरकडे केवळ उपचार म्हणून नव्हे तर एक प्रतिबंध, एक संशोधन आणि परवडणारी आरोग्य सेवा या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं आहे. मजबूत आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी बजेट हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी हेल्दी गॅन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.